नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आता सुरू झालेला आहे। या लढाईमध्ये सामाजिक विलगीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली जाते आणि त्यासाठी सरकार हर तऱ्हेचा प्रयत्न करत आहे। विरोधी विचारांच्या बरोबरच या निमित्ताने या प्रक्रियेला बळ मिळावं म्हणून माणसांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घातले जात आहेत। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे लोकांच्या संपर्कात येण्यावर सध्या तरी प्रतिबंध लागू असतानाही काही जणांकडून मात्र या प्रतिबंधांची सार्वजनिक खिल्ली उडवण्याचे प्रकार घडतात। मुंबईच्या नागपाड्यात सुरू असलेले सीएए विरोधकांचे आंदोलन हे त्याचंच एक प्रमुख उदाहरण म्हणता येईल। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी सीएए विरोधकांची आंदोलनं गुंडाळली जात असताना मुंबई बाग या नावाखाली सुरू असलेले हे आंदोलन मात्र सुरूच ठेवण्यात आलेले आहे। राज्य सरकारने केलेली विनंती सुद्धा या सीएए विरोधकांनी गुंडाळून टाकलेली आहे, फेटाळून टाकली आहे। दुसरीकडे एकापाठोपाठ एक मंदिरे बंद होत असताना मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळ असलेले दर्गे मात्र सुरू आहेत। हे दर्गे बंद करण्याबाबत कसलीही सूचना अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही। देश सध्या एका प्रचंड आव्हानात्मक स्थितीतून जात असताना ठराविक जणांची ही भूमिका कितपत योग्य आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून कळकळीची विनंती करतात आणि त्याला सुद्धा मान न देण्याची भूमिका सीएए विरोधक आणि मशीद तसंच दर्गा व्यवस्थापन घेताना दिसतंय। ते असं का वागतायत? देऊळ चर्च जर समंजस भूमिका घेऊ शकतात तर तशीच भूमिका सगळ्यांनाच घ्यायला का जमत नाही? लोकांनी ऐकलं नाही तर कठोर पावलं उचलू असं सांगणारं सरकार धार्मिक स्थळे बंद न करणाऱ्यांवर आणि आंदोलन सुरूच ठेवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे का? पसरणारी साथ रोखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असताना त्यात जे सहकार्य करत नाहीत त्यावर सरकारची भूमिका काय असणार? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा। देऊळ बंद, दर्गा खुला, मुंबई बाग सुरूच। महाराष्ट्रात सद्यस्थिती काय आहे, कुठे कुठे दर्गे सुरू आहेत या संदर्भात आम्ही आमच्या प्रतिनिधींच्या मार्फत घेतलेला हा आढावा आपण आधी पाहणार आहोत। देशभरामध्ये अनेक प्रकारे मंदिरांच्या त्याचबरोबर भाविकांच्या दर्शनावर निर्बंध येत आहेत। देशातल्या अनेक महत्त्वाच्या यात्रा रद्द होत आहेत। महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या अनेक यात्रा, जत्रा, देवदर्शन बंद झालेली असताना सुद्धा अनेक ठिकाणच्या दर्ग्यांना मात्र अशा प्रकारचे निर्णय घ्यावेसे वाटत नाहीत। मुंबईतला हाजी अलीचा दर्गा असेल, माहीमचा दर्गा असेल किंवा शहरातल्या पलीकडे जाऊन इतर शहरांमधले विविध ठिकाणचे दर्गे ते बंद आहेत की नाहीत याचा आढावा आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतलाय। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धार्मिक स्थळे जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। मंदिरं, चर्च ही बंद करण्यात आलेली आहेत। मात्र दर्गे जे आहेत ते सुरू आहेत। मात्र या दर्ग्यांवरती गर्दी जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता आपण आहोत हाजी अली दर्ग्यावर। खरं तर हाजी अली दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात लांबून लोक येतात। राज्य सरकारकडनं आवाहन करण्यात आलं होतं की काही दिवसांसाठी धार्मिक स्थळं जी आहेत ती बंद करण्यात यावी, मात्र दर्गे जे आहेत ते सुरू आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोटसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। पुणे शहरात वाढता कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पाहता अनेक ठिकाणी बंद करण्याचा निर्णय जो आहे तो स्वयंपूर्तीने घेतला जातोय किंवा शासन आदेशाने बंद जे आहे ते करण्यात येतंय। एकूणच अगोदर शाळा, कॉलेज, महाविद्यालय, जिम आणि उद्याने असतील किंवा ते बंद केल्यानंतर खरं तर पुण्यातील अनेक मंदिरे जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर मी आता पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी हाजी मक्के शाह मस्जिद आहे। अनेक मस्जिदी बंद असल्या तरी काही ठिकाणी मस्जिदी चालू आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे। खरं तर कालपर्यंत कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातले अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत। खरं तर मस्जिद आणि दर्गांची काय परिस्थिती आहे हे आपण बघणार आहोत। मी नाशिकच्या एका प्रसिद्ध दर्गाच्या बाहेर आहे। इथेही अशा प्रकारे बोर्ड्स लावण्यात आलेले आहे की गर्दीत करू नका म्हणून।
जे काही प्रिकॉशन घेण्याचे सगळे गोष्टी आहेत ते इथे घेताना आपल्याला बघायला मिळत आहे. जगामध्ये येऊन नमाज करण्यापेक्षा घरी नमाज ज्यात अदा करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मंदिरांच्या पाठोपाठ आता मस्जिद किंवा दर्गा असतील इथली गर्दी हळूहळू कमी होताना बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. राज्यभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबादमध्ये देखील एक कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळली होती आणि याच अनुषंगाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणात उपाययोजना करते. एकूणच जर उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र औरंगाबादमध्ये जवळपास 200च्या आसपास मस्जिद आणि दर्गाचे ठिकाण आहेत. त्यापैकी एकही ठिकाण जे आज बंद करण्यात आले. सकाळीच या जामा मस्जिदीमध्ये नमाज पडला, त्यानंतर 1 वाजता देखील एक नमाज झालेला आहे. कॅमेरापासून संतोष शिसाटचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. तर ही स्थिती महाराष्ट्रातली आहे आणि आणखीन आपण गावागावात जाऊन पाहिलं तर यापेक्षा काही वेगळी स्थिती असेल असं नाही. या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मनसेनं ही स्थिती तातडीनं बदलायला हवी असं आवाहन दर्ग्याच्या व्यवस्थापकांना केलंय. आणि दुसऱ्या बाजूला हाच प्रश्न घेऊन ज्या वेळेला नवाब मलिक यांना आम्ही प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांचं उत्तर आणि वर्तन काय होतं ते बघा. या गोष्टी आपण प्रत्येक नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मंदिर, मस्जिद किंवा चर्च ह्या सगळ्याच ठिकाणी जिथे जिथे गर्दी होते, अनावश्यक गर्दी जिथे आहे तीही ठिकाणं त्या ठिकाणी प्रत्येकाने हा निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि ही आमच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सरकारी आव्हान स्वीकारावं आणि ह्या गोष्टी बंद कराव्यात. मशिदींमध्ये आणि दर्ग्यांमध्ये अजूनही जी प्रार्थना किंवा ज्या प्रकारे हिंदू देवस्थानांनी त्यांचे सगळे बंद केलेले देवस्थानं, अद्यापही मशीद आणि दर्ग्यांची माहिती मला माहित नाही, अजून माहिती घेतलेली नाही. असं सुरू असेल तर तुम्ही बंद करण्याचे आदेश देणार? चला ठीक आहे. मशिदींमध्ये आणि दर्ग्यांमध्ये अजूनही जी प्रार्थना किंवा ज्या प्रकारे हिंदू देवस्थानांनी त्यांचे सगळे बंद केलेले देवस्थानं, अद्यापही मशीद आणि दर्ग्यांची माहिती मला माहित नाही, अजून माहिती घेतलेली नाही. असं सुरू असेल तर तुम्ही बंद करण्याचे आदेश देणार? चला ठीक आहे. तर थोडक्यात काय, एका बाजूला एका व्यवस्थापनाकडून एका धार्मिक स्थळाच्या बाबत निर्णय होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र दुसऱ्या प्रकारची धार्मिक स्थळं ही काय वागतायत, काय निर्णय घेतायत ते समोर येत आहे. आपल्याला या संदर्भातली चर्चा करायची आहे, कारण हा केवळ धार्मिक स्थळांच्या बद्दलचा विषय नाही, तर मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुंबई बाग सारख्या आंदोलनांच्या बाबतीतही हाच विषय दिसून येतोय. मुंबईसह महाराष्ट्रात जमावबंदीचा आदेश लागू असताना मुंबईमध्ये सुरू असलेलं शाहीन बाग असेल किंवा नवी दिल्लीत सुरू असलेलं ही शाहीन बाग असेल, ही आंदोलनं बंद होणारच नाहीत इतक्या ठाम प्रकारची भूमिका इथल्या आंदोलकांनी घेतली आहे. तुर्तास चर्चेची सुरुवात करण्यासाठी आपल्याबरोबर कोण मान्यवर आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आपल्यासोबत आहेत गणेश खणकर, आणि पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पण त्याचबरोबर ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा आहेत आनंद दवे. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. माझा थेट आणि पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला अरुण सावंत यांना आहे. अरुण सावंत, काय करायला हवं, काय करायला नको या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार विनंती करतायत. गेले 2 दिवस त्यांच्याकडून झालेली विनंती शब्दशः अशी होती की सर्व धर्मगुरूंना मी हात जोडून विनंती करतो. हे त्यांचे शब्द आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही विनंती करतोय. असं असताना ज्या वेगानं मंदिरं बंद होत आहेत त्या वेगानं दर्गे बंद होत नाहीत, ही चिंतेची गोष्ट आहे. या वागण्याला काय म्हणाल? अगदी बरोबर आहे. आपली चिंता ही अगदी खरोखर योग्य आहे. आणि जी सूचना किंवा जी विनंती माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली त्या विनंतीला मान या दर्ग्याचे जे कोणी प्रमुख असतील त्यांनी केलाच पाहिजे. आणि आज देशामध्ये काय संपूर्ण जगामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली, त्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे, तरच या संकटावर आपण मात करू शकतो. इथे कोणत्याही प्रकारे जाती धर्माचा मध्येच विचार आणला नाही पाहिजे आपण, किंवा कोणत्याही दर्गावाल्यांनी म्हणा किंवा हिंदू लोकांनी सुद्धा. आपल्या समोर आता एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की कोरोना हा जो काही रोग या भारतामध्ये या जगामध्ये सगळ्यांना सतावत आहे त्याच्यावरती मात कशी करता येईल, एकत्रितरित्या विचार करून, एकत्रितरित्या एकमेकाला मदत करून आपण सर्वांनी या रोगावरती प्रत्युत्तर म्हणून किंवा प्रतिकार म्हणून आपली आता जी काही योजना असेल ती आखली पाहिजे आणि त्याच्यावर कार्यरत राहिले पाहिजे, असं मला यावेळेस प्रवक्ता या नात्याने जनतेला मी आवाहन करत आहे. पण मग अरुण सावंत, आपलीही ही भूमिका आहे
ही भूमिका दर्गा व्यवस्थापनापर्यंत पोहोचलेली का दिसत नाही, मशीद व्यवस्थापनापर्यंत पोहोचलेली का दिसत नाही? एका बाजूला फक्त बाहेर बोर्ड लावायचा. आपण नाशिकचं उदाहरण डोळ्यासमोर घेतलं. त्यांनी बाहेर बोर्ड लावून टाकला, घरात बसून नमाज अदा करा, पण दर्ग्यात येऊ नका, मशिदीत येऊ नका, मशिदींचे दरवाजे बंद आहेत, दर्ग्याचे दरवाजे बंद आहेत, इतकं स्पष्ट वागता नाही येते त्यांना. मला वाटतं कदाचित 1-2 दिवसात ते सुद्धा हा निर्णय घेतील. कारण आपण जर पाहिलात ना, नाशिक म्हणा किंवा पुणे म्हणा, आपले जे काही प्रतिनिधी तिथे गेले होते त्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणचे दर्गे हे बंद झालेत हळूहळू, परंतु औरंगाबाद वगैरे अशी जी काही ठिकाणं आहेत, मुंबईचा जो सगळ्यात मोठा हाजेली दर्गा आहे तो अजूनपर्यंत पूर्णपणे बंद झालेला नाही. लोक तिथे मास्क लावून जाताना येताना दिसत आहेत, परंतु तेवढं पुरेसं नाही. आज जिथे जिथे प्रचंड गर्दी होते अशी सर्वच ठिकाणं जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन ती बंद केली पाहिजे, स्वतःहून तिथे नाही गेलं पाहिजे. परंतु काही गोष्टी कळायला उशीर जातो, त्याप्रमाणे कदाचित या धर्माच्या लोकांना ते कळत नसेल, परंतु लवकरच त्यांनी ते कळलं पाहिजे आणि त्यांनी ते केलं पाहिजे असं मी इथे ठामपणे माझं मत व्यक्त करेन. गणेश खंडकर यांना मी प्रश्न विचारेन. गणेश खंडकर, या प्रकारच्या भावनेला आपण काय म्हणाल? आपण याला अज्ञान म्हणायचं, आपण याला विरोध म्हणायचा, की काय अजून नवीन कुठला शब्द शोधून काढायचा? नाही, याला तुम्ही जे सगळे शब्द म्हणतायत ते प्रसादजी यात कुठलाही शब्द बसत नाही. मुळात असं आता अरुणजींनी सांगितलं ते बरोबर आहे की कोरोना हा जगावरती आलेलं आहे मोठं आक्रमण आहे आणि यामधनं कुणीही सुटणार नाही आहे. अशा वेळेला ज्या वेळेला एखाद्या राज्यामध्ये ज्या वेळेला कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो, आजचे जे आकडे सकाळपासून येतात त्यामध्ये महाराष्ट्रावरती याचा जास्तीत जास्त इफेक्ट होतो असं दिसतंय. आणि अशा वेळेला जेव्हा राज्याचे मुख्य ज्यांच्यावर जबाबदारी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जर का कुणी ऐकत नसेल तर मला असं वाटतं की यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. आणि आपण जर का आत्ता उशीर केला, कारण जर का आपण कोरोनाचे जे पसरण्याचा जो वेग आहे तो पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आणि चौथ्या टप्पा असं जर चेक केलं तर दुसऱ्या टप्प्यानंतर जगभरामध्ये कोरोना हा झपाट्याने पसरलेला आहे. त्यामुळे आत्ता आपण दुसऱ्या स्टेजच्या पुढे गेलेलो आहोत. आत्ता जर का उशीर केला तर नंतर येणारे आकडे, आज जे काही आपल्याला शेकड्यामध्ये दिसत आहेत, हे आकडे उद्या हजारांमध्ये आले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आणि यानंतर आपण कुणालाही माफ करू शकणार नाही. त्यामुळे याला अज्ञान आहे मी असं म्हणणार नाही, तर जाणून बुजून म्हणजे जाणून बुजून आम्ही हे पाळणार नाही किंवा आमच्या सवडीप्रमाणे आम्ही हे सगळं लागू करू, ही जी एक भूमिका नेहमी असते, कुठेतरी त्याचा परिणाम असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अत्यंत घातक आहे, हे अत्यंत घातक आहे. हे याच्यासाठी घातक आहे कारण कोरोना हा अजिबात माणूस, रंग, वर्ण, जात पाहत नाही. तो तुम्ही कुठल्या प्रकारे अन्न ग्रहण करता हे पण पाहत नाही. असं असताना जी साथ आहे ती साथ संसर्गानं टाळायची असेल तर संसर्गाचे सर्व प्रकार बंद करायला पाहिजेत. एका बाजूला लोकल का बंद केल्या नाहीत असा प्रश्न अजूनही कोणी उपस्थित करू शकतं, बस का बंद केल्या नाहीत हा प्रश्न उपस्थित करू शकतं. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांनी स्वतःहून शहाणपणा दाखवावा, अन्यथा आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा मुख्यमंत्री वारंवार म्हणतात सर्व धार्मिक स्थळांनी आपापले दर्गे, मशिदी, मंदिरं, चर्च बंद करा, हे होताना दिसत नाही. दीक्षाभूमी बंद होते, पोर्तुगीज चर्च बंद होतं, माहीम चर्च बंद होतं, अनेक प्रकारची चर्चेस बंद होतात. पण मुंबईमधल्या विशिष्ट प्रकारच्या धर्मस्थळांना त्याचा कुठलाही फरक पडलेला दिसत नाहीये. हे फार दुर्दैवी आहे. गणेश खंडकर, आम्ही ऐकणार नाही, आम्ही सवडीनं कायदा पाळू, ही वृत्ती याही वेळेला नाही. काय वेळेला सांगतो की आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडिया खुलेपणानं काही बाबतीत बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेला शाहीनबागचा विषय आला त्यावेळेला आपण हा विषय ज्या पद्धतीनं देशातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने उचलून धरला, लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मला एक दुर्दैवानं, म्हणजे त्यावेळेला ही चर्चा झाली असेल नसेल माहीत नाही, पण ज्या वेळेला हे आंदोलन शाहीनबागमध्ये सुरू झालं आणि या देशामध्ये संमत झालेला कायदा आम्ही मानत नाही, त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर बसतो असं ज्या वेळेला लोक म्हणत असतात, त्यावेळी दुर्दैवानं म्हणजे संसदेतल्या दोन्ही सभागृहात, राज्यसभा असो लोकसभा असो, जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे तर घटनातज्ञ आहेत, म्हणजे फार त्याची मोठी उंची आहे, ते भले काँग्रेसमध्ये असतील पण त्यांचं ज्ञान आघाड आहे, त्यांनी सुद्धा त्यावेळेला काही गोष्टी कबूल केल्या की होय हे आम्हाला माहिती आहे. आणि ही चर्चा ऐकल्यानंतर सुद्धा लोक शाहीनबागमध्ये जाऊन बसली
आणि मग त्यावेळेला शाहीनबागच्या मुद्द्यापर्यंत तर पोहोचायचंच आहे आपल्याला. पण मला अरुण सावंतांना प्रश्न विचारावासा वाटतो. अरुण सावंत, कायद्याच्या बद्दलचं अज्ञान आणि कायदा न पाळण्याची वृत्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आत्ताच्या घडीला राज्याचा मुख्यमंत्री विनंती करतोय की कृपा करा आणि सर्व धार्मिक स्थळं बंद करा. त्यांनी सोमवारी विनंती केली, त्यांनी मंगळवारी विनंती केली, बुधवारी तरीही माहीम दर्गा सुरू आहे, बुधवारी तरीही हाजी अली सुरू आहे. आता या गोष्टीकडे जर आपल्याला पाहायचं झालं तर सामंजस्याची भूमिकाच आपल्याला घ्यावी लागणार. अन्यथा या मुंबईमध्ये म्हणा किंवा या महाराष्ट्रामध्ये म्हणा एक नवीन वेगळ्या प्रकारचं युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. आपण आता करोनाशी युद्ध लढायचा प्रयत्न करतो तर तिथे परत हिंदू मुसलमान हे युद्ध आपल्याला नकोय. तेव्हा आपण सर्वांनी मिळून, सर्व पक्षांनी एकमत होऊन, सर्व नेत्यांनी एकमत होऊन, सर्व धर्मगुरूंनी एकत्र विचार करून आपल्याला या करोनाबद्दल लढायचंय आणि त्याच्याकरता जे जे काही करता येईल ते सर्व करायचंय. आपण याच्याकडे मला अरुण सावंत एक मध्ये थांबवायचं याच्यासाठी जे ऐकत नाहीत त्यांचं काय करायचं ते पण सांगा. हेच मी आपल्याला म्हणालो की आपण या सर्व धर्मगुरूंना म्हणा किंवा त्यांचे जे जे कोण नेते असतील ज्यांचा जनमानसावरती प्रभाव आहे अशा लोकांशी आपण सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांचं मन परिवर्तन केलं पाहिजे, मत परिवर्तन केलं पाहिजे की हे जर आज तुम्ही नाही केलं तर उद्या आमच्या बरोबर तुमच्या समाजातील लोकांनाही ते भोगावं लागणार आहे. ते तसं जर नाही व्हायचं असेल तर आजच तुम्ही निर्णय घ्या, आजच तुमची धर्मस्थळ बंद, घरी तुम्ही पडा, घरी नमाज करू शकतो आपण. सांगूनही ऐकत नाहीत ना. ठीक आहे, 2 दिवस झाले सांगतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ज्या पद्धतीनं पटकन सिद्धिविनायक बंद होतं, अंबाबाई बंद होतं, तुळजाभवानी बंद होतं, हे बंद होतं, ते बंद होतं, पोर्तुगीज चर्च बंद झालं, त्याच्यानंतर माहीम चर्च बंद झालं, पण हे इकडे बंद होत नाहीये आणि याच्यावर प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, मला आपलं बोलणं पूर्णपणे मान्य आहे, परंतु त्याच्याबरोबर आपल्या दुसरी बाजूचा पण विचार करायचा आहे. याच्यातही दुसरी बाजू आहे, अगदी 100% आहे. याच्यात कुठली दुसरी बाजू सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या माझं. आपण जर आज आम्ही सगळ्यांनी हिंदूंनी बंद केली, आता तुम्ही मुसलमानांनी पण बंद करा, जर हे जर आपण करायला गेलो तर मग आपल्या आणि त्यांच्यात जे बंद करत नाही त्याच्यात फरक काय उरला. आपल्याला त्यांना सामंजस्यानेच ही भूमिका घेऊन समजावं लागेल की पहा, जे आज आम्ही समजवतो त्याचे परिणाम पुढे 1-2 दिवसात काय होतील याचा तुम्ही अभ्यास करावा आणि जी आव्हानं आज वेगवेगळ्या मार्फत केली जाते त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या, हे आपण सांगू शकतो. आणि अजून किती गोष्टी आहेत. आता मी अरुण सावंत या निमित्तानं गणेश खंडकरांना विचारतो, ही भूमिका कशी कितपत योग्य म्हणायची की त्यांचं मनपरिवर्तन करा. अरे किती वेळा सांगायला यायचंय अजून. मी अरुण सावंत यांची अडचण मी समजू शकतो. नाही, माझी अडचण नाही हो, तुम्ही मग जा आणि भांडणं सुरू करा. माझं देशामध्ये आज काय चालवलंय तुम्ही लोकांनी, मुंबईमध्ये करायचंय का परत एकदा? माझी अडचण कसली आली याच्यात? अडचण कसली? अरे आज जे देशभर चालू आहे ते तुम्हाला मुंबईत सुरू करायचं आहे का या करोनाच्या बरोबर? त्याचा विरोध मी करतोय, ते करू नका. खंडकर साहेब, आपण ठीक आहे वेगवेगळ्या पक्षाचे आहोत, परंतु आज ती वेळ नाही, आज आपापसात भांडण्याची वेळ नाही. आज जे काही आपली दुकानं बंद करत नाहीत, देवळं बंद नाही करत आहेत, मशिदी बंद नाही, त्यांना समजवायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, काल त्यांनी ऐकलं नाही याचा अर्थ ते आज आणि उद्या ऐकणार नाही असं घ्यायचं का? ठीक आहे, अरुण सावंत आपण उत्तर ऐकलं नाही, उत्तर घेऊया की मी दुसऱ्या टप्प्यानंतर अख्ख्या जगभरामध्ये कोरोना ज्या वेगाने पसरलाय त्याच्यासाठी आज लॉकडाऊन करण्याची आवश्यकता, आणि त्यामध्ये मग मी आता इथे राजकीय टीका करणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाने नक्की ठरवलंय की याबाबत कुठलंही राजकीय मत द्यायचं नाही. जगभरामध्ये जो रोग कोरोनाचा प्रभाव पसरलाय त्यामध्ये दुसऱ्या स्टेज नंतर जी प्रगती झाली, जी स्पेन आणि फ्रान्सने लक्षात घेतली नाही, जी इटलीने लक्षात घेतली नाही, आज त्या ठिकाणी हजारोंमध्ये आकडा मृतांचा झालेला आहे. मुंबईमध्ये म्हणजे जगामधली हाय डेन्सिटी असलेलं शहर आहे मुंबई आहे, मग ते टोकियो असेल, लंडन असेल, त्याच्यानंतर जर कोणाचा नंबर आहे तर तो मुंबईचा आहे. आपण आज वाट पाहतोय की मुंबई होय, या मुंबईमध्ये लाखाच्या आकड्यामध्ये कोरोनाग्रस्त झाले पाहिजेत आणि म्हणून आपण वाट पाहतोय. दुसरी बाब, जर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर काही मंदिर व्यवस्थापनाला जर कळत असेल तर त्यांना कोण समजवायला गेलं होतं? त्यांना कोणीच समजवायला गेलं नाही ना. नाही, याच्यात तर एक आणखीन महत्वाची गोष्ट आहे गणेश खंडकर. अहो, मुख्यमंत्र्यांनी विनंती करायच्या आधीपासूनच अनेक मंदिरांनी स्वतःहून निर्णय घेतले. असं आहे की असं आम्ही या समाजात राहतो, या समाजामध्ये आपलं काहीतरी देणं लागतं, ही भावना असली पाहिजे, पण आम्ही ऐकणार नाही. ही जर मुळात भावना येत असेल तर समजावून त्याला उपयोग होत नाही. बघा असं आहे, हाजी अलीचा दर्गा असो, माहीमचा दर्गा असो, माहीमच्या दर्ग्याला मी सुद्धा गेलेलो आहे. का तर मुंबईकरांची श्रद्धा आहे, तो कुठल्या समाजाचा हा विषय नाही. पण मग जर सिद्धिविनायक बंद होत असेल तर मग हे वेगळं कसं असू शकतं ना, आपण यांना समजवण्याची काय आवश्यकता आहे? तिथे जर का एकाला कोरोना झाला तर तिथे हजारो माणसांना त्याचा प्रादुर्भाव होईल आणि मग तुम्ही कोणाकोणाला वाचवणार आहात?
असं नाही, ही आपत्ती मुंबईवरची आहे आणि मुंबईची आपत्ती राष्ट्रीय आपत्ती समजून आपला प्रत्येकाचा सहभाग त्यात दिला पाहिजे. यामध्ये विषय येतो कुठे? अरुणजी, मी आपलं उत्तर घेतो. एकदा आनंद दवेंना आपण आता चर्चेमध्ये सहभागी करतोय. आनंद दवे, चर्चा आपण या टप्प्यापर्यंतची पूर्णपणे ऐकलेली आहे. पुढे मी कुठलाही प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येण्याआधी माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत काय विनंती केली ती ऐकणार आहोत. त्या विनंतीच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करू की किमान ज्या व्यक्तींना त्यांचं ऐकायचं नाही त्यांनी कृपया ही भूमिका समजावण्याची स्वीकारावी आणि आपली सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवावीत. माझी विनंती आहे की एकदा आपण उद्धव ठाकरे यांनी 2 दिवस सातत्यानं एकापाठोपाठ एक केलेली विनंती काय होती ती ऐकूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण आनंद दवे यांना विचारणार आहोत. इतर सुद्धा आपली जी काही मंदिरं असतील, धार्मिक स्थळे असतील, मग अगदी मस्जिदी असतील, त्यांना सर्वांना मी विनंती करतोय अत्यंत नम्रतापूर्वक की पुढचं संकट टाळण्यासाठी कृपा करून आपण देखील आपल्या या मंदिरात किंवा मशिदी असतील, चर्च असतील, या सर्व ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. मी सर्व धर्मियांना आवाहन करतोय. मग त्याच्यामध्ये मंदिरं आली, मस्जिद आल्या, दर्गे आले, चर्चेस आले, गुरुद्वारा आले, सर्व धर्मियाच्या जे सगळे गुरु असतील किंवा धर्मगुरू असतील त्यांनी पुढाकार घेऊन सर्व धर्मियांनी ही एक शिस्त पाळावी. आनंद दवे आपल्या सोबत आहेत. आनंद दवे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून केलं जाणारं हे आवाहन आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. अरुण सावंत म्हणतात की जे ऐकत नाहीत त्यांना समजावा. मुख्यमंत्री 2 दिवस झाले समजावतायत. जे ऐकत नाहीत त्यांना आता कसं समजावायचं ते पण तुम्ही आम्हाला सांगा. प्रसादजी, सर्वप्रथम तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की एक वेगळ्या विषयावर की जो कोरोना एका व्यक्तीला घातक असू शकतो, हा संपूर्ण देशालाच घातक असलेल्या रोगावर तुम्ही आज चर्चा ठेवली आहे. मनापासून तुमचं अभिनंदन. प्रश्न असा आहे की आता जसं तुम्ही सुरुवात केली मगाशी की उद्धव साहेबांनी सांगायच्या आधीच अनेक मंदिरं बंद करण्यात आली होती. परवा पुण्यातल्या व्यावसायिकांना कोणी सांगितलं नव्हतं अजून की तुमचे व्यवसाय बंद करा, पण 2 दिवस झाले व्यवसाय बंद आहेत. काल हॉटेल असोसिएशनला कोणी सांगितलं नव्हतं की हॉटेलला बंद करा, पण बंद केली. कारण आम्हाला जाणीव आहे हा देश आमचा आहे, देशाला नागरिक आमचा आहे, माझ्याकडनं त्रास व्हायला नकोय. पण जर यांची जी भावनाच तशी आहे ना की नाही तुम्ही मला सांगणारे कोण, आम्हाला पाहिजे तसंच करू वागू, भले तर देशाचं थोडं आमचंही नुकसान झालं तरी चालेल, ही भूमिका कुठेतरी ठेचली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितल्यानंतर, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही जर कळत नसेल, आज माझ्या माहितीप्रमाणे काही आस्थापनं चालू असताना महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन तिथे गेलं आणि त्यांना सांगण्यात आलं की बंद करा, नंतर त्यांनी व्यवसाय बंद केले. त्या पद्धतीने इथं ती जबरदस्ती करावी लागेल. कारण फक्त कोणत्या धर्माचा प्रश्न नाहीये, कळत नकळत तो माझ्या सुरक्षिततेची, माझ्या तब्येतीची काळजी घेणारा प्रश्न असल्यामुळं शासनाने त्यांच्यावर जबरदस्ती सुद्धा करावी असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त मशिदीच नाही, एखाद्या मंदिरात सुद्धा असेल तरी सुद्धा बळजबरी करण्यात यायला पाहिजे, एकदम बरोबर अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. आपला असा कोणताही दृष्टिकोन नाही की केवळ आणि केवळ विशिष्ट धर्मस्थळांविषयीची ही चर्चा आहे. मी तुम्हाला सांगतो, जी जी धर्मस्थळं उघडी आहेत ती सगळी बंद करून टाका. कुलप वाटल्यास घेऊन जा, पण ती बंद करा. कारण आपल्या राज्याचा मुख्यमंत्री तशी विनंती करतोय. जो कोणी ऐकत नसेल कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारचे आत्ताचे आदेश अत्यंत महत्वाचे आहेत, अत्यंत गंभीर आहेत. गणेश खंडकर, या संदर्भातली भूमिका काय? नाही म्हणजे आनंद आहे, तुमचं मी अभिनंदन करतो. तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, ते शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती करून ऐकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यात शिवसेनेचा आहे, तुम्ही बोलात म्हणून तुमचं अभिनंदन करतो. नाही पण मग ह्याच्यातून तुम्हाला काय सुचवायचं? म्हणजे ते शिवसेनेचे आहेतच, यात वस्तुस्थिती पक्षासारखं काय? तुम्ही आज आनंद आहे, भाजपवाल्यांनो विरोधी पक्षाच्या बाहेर या. पक्ष आजचा नाहीये दवे साहेब, तुम्ही आता म्हणाला नका, नाही तर तुम्हाला मला थांबवता येणार नाही. अरे तुम्हीच म्हणालात की शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकत नाही. जर होत नसेल सीएच्या विरोधात आंदोलन 2 महिन्यानंतर सुद्धा करता येतील. आता कसं करू शकता? आणि हा पक्षावर घेऊन जाऊ नका, विषय वेगळा करू नका. माझी तशी तयारी आहे वेगळा करायची अजिबात नाही. ठीक आहे, मीच हस्तक्षेप करतोय दोघांमध्ये. आपल्याला या विषयावरची चर्चा या मार्गावर न्यायची नाही. आनंद दवे कृपया थांबा, गणेश खंडकर कृपया थांबा. अरुणजी, आपल्यापर्यंत आपण चर्चेची ही फेरी आणतो आहोत. आनंद दवे यांनी घेतलेली भूमिका आपण ऐकली. आनंद दवे थेट असं म्हणतात, जे ऐकत नाहीत त्यांच्याबद्दल आता कायद्याचा बडगा उगारण्याची गरज आहे. आपण सत्तेतले घटक पक्ष आहात,
तशी सूचना तुम्हाला करावीशी वाटते का तुम्ही अजूनही समजावण्याच्या भूमिकेवर ठाम आहात? अगदी खरं, मी अजूनही मी किंवा माझा पक्ष म्हणा किंवा सर्वांनीच एकमेकाला समजावूनच हे कार्य होऊ शकतं. मी जर आता वातावरण तापवायचा प्रयत्न केला की आम्ही हिंदूंनी देवळं सगळी बंद केली, सगळ्यांच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुम्ही मुस्लिमांनी सुद्धा बंद केली, हे एक नवीन प्रकारचं वळण लागेल. या मुंबईमध्ये महाराष्ट्राला एका नवीन संकटाला तोंड द्यावं लागेल. आपल्याकडे समजवण्याचे अनेक मार्ग अजूनही उपलब्ध आहेत. अजूनही वेळ तशी काही गेलेली नाहीये. आपण त्यांना समजवू आणि ते नक्कीच ऐकतील. आणि आज मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ट्रेनने आपण आता सध्या अजूनही येतो, ट्रेन बंद करू शकत नाही तेवढ्या लवकर, जोपर्यंत मोठी परिस्थिती निर्माण नाही होत तोपर्यंत. आज 100 मधले कमीत कमी 60 लोक तरी ट्रेनने तोंडावर साधा रुमालही बांधत नाहीयेत. तर आपण काय त्यांना मारणार का तिथे पटाट? तू एक मिनिट अरुणजी, रुमाल बांधा तुम्ही. अरुणजी, मास्कच्या बद्दलचा एक वेगळा गैरसमज आहे. मला मी उदाहरण मास्कच्या बद्दलच्या वेगळ्या गैरसमजापर्यंत जायचं नाही. आपला मुद्दा काय होता? जो ऐकत नाही, जी गोष्ट आता कायदेशीररित्या करणं गरजेचं आहे, जो ही करत नाही त्याला कायद्याच्या बडगा आपला उगारून ऐकायला सांगा. कायद्यावरती आमचा विश्वास आहे. मुंबई पोलीस सक्षम आहे. आज मुंबई पोलिसांवरती किंवा मुंबईतल्या सरकारी अधिकाऱ्यांवरती जो आज कामाचा ताण आहे, त्याच्यामध्ये नवीन ताण तुम्ही कुठल्याही पक्षाने आणायचा प्रयत्न करू नका. आज प्रयत्न संबंध हा आहे ज्याप्रमाणे कायद्याचा बडगा वापरायला विरोध आहे का दर्ग्यांच्या विरोधात? सरळ आणि थेट प्रश्न आहे माझा. कायदा वापरायचा नाही का दर्गा आणि मशिदी सुरू ठेवल्या तर? कोणता कसा कायदा तुम्ही वापरणार मला सांगा. कसा कायदा म्हणजे? मी काही मंदिरांच्या संदर्भात हा निर्णय होऊ शकतो. एका ठराविक विशिष्ट धर्माच्या बाबतीत तुम्ही त्यांना ह्यानेच समजू शकता. तुम्ही कायदा म्हणजे जबरदस्ती जाऊन तिथे लॉक ठोकू शकतो का कायदा? आता हा प्रश्न आहे परत. माझं याचं म्हणणं प्रसादजी असं आहे, आपण कोरोनाला समजून घेण्यामध्ये फार मोठी चूक करत आहोत. अगदी बरोबर आहे. एड्स हा तुमच्या एकमेकांचं रक्त मिसळण्याने आणि तुमच्या शारीरिक संबंधाने होणारा रोग होता. जगावर त्याने आक्रमण केलं होतं, आपण तो थांबवला. स्वाईन फ्लू तुमच्यावर आक्रमण करतं, तोही संसर्गजन्य, पण त्याची मर्यादा आहे. कोरोना हा त्यापेक्षा धोकादायक आहे. याचं कारण हा तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्या माणसाच्या फार जवळ जाण्याची गरज नाही. 2-3 फुटांवरती तुम्ही आलात तर हा वायूने पसरणारा रोग आहे. याचा व्हायरस तुम्ही अजूनही डिक्टेट करू शकलेला नाहीत. जगामध्ये एवढं सुद्धा शास्त्रज्ञ प्रयत्न करतायत, आपलं सायन्स पुढे गेलेलं आहे, त्यानंतर सुद्धा आपण त्यावर उपाय शोधू शकलेलो नाही. प्रश्न हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, मंदिर आहेत, मस्जिद आहेत त्याचं नाही. जर आपल्याला महामारीपासून वाचायचं असेल तर ते मंदिर आहे की मस्जिद आहे हे बघू नका. पण गणेश कणकर थांबवलं पाहिजे. पण गणेश कणकर इथेच तर मूळ मुद्दा आहे ना. त्यांना थांबवलं पाहिजे याच्यावरच मतभेद आहेत. आणि मला सगळ्यात जास्त चिंता या देशात कायद्याच्या कठोर अंमलबजावणी मधल्या असलेल्या मतभेदाचीच कायम वाटत आली. आणि त्यात काही कोणावरती जबरदस्ती नाही मी म्हणत. ज्या ठिकाणी मंदिर असेल त्यांनी नाही ऐकलं, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. निश्चित. मी तर वारंवार ही भूमिका घेईन. पोलिसांनी नवीन दुकानात जाऊन टाळे विकत घ्यावेत आणि जाऊन सरळ मंदिरांना लावून टाका. काही प्रॉब्लेम नाही. कोणी त्यांच्या पाठीराख्या बनणार नाही. फक्त तुम्हाला उदाहरण देईल. अरुणजी सुद्धा बोरलीला राहतात, मी बोरिवलीला राहतो. मी सोमवार बाजार बंद करा म्हणून आवाहन केलं, व्यापाऱ्यांना विनंती केली, त्यांनी ऐकलं. पूर्ण सोमवार बाजार बंद झाला. मी 1 महिना सोमवारचा बाजार आमच्या परिसरातला बंद ठेवणार आहोत. लोकांना पटतंय ना की ही महामारी आहे, यापासून आपण वाचायचं असेल तर आज प्रिव्हेंटिव्ह उपाय करणं गरजेचं आहे. त्यामध्ये धर्म, कुठलं मंदिर, मस्जिद हा विषय नाही येऊ शकत. आपण सगळ्यांनी स्वतःहून यात सहभाग घेतला पाहिजे, हा विषय महत्वाचा आहे. अगदी. आनंद दवेंना या संदर्भात मतप्रदर्शन करायचंय. एकदा आनंद दवे आपली भूमिका ऐकणार आहोत, त्यानंतर आपल्या सोबत जोडले जात आहेत प्रभाकर नारकर, त्यांच्याशीही चर्चा करू. आत्ता आधी आनंद दवे. नाही, निश्चित माझी तीच भूमिका आहे पहिल्यापासून की मंदिरं असेल कोणत्याही धर्माची असतील ती बंद व्हायला पाहिजे. हिंदूंनीच करायला पाहिजे, मुस्लिमांनी नाही असं नाही. पण जर दर्गे किंवा मशिदी बंद होत नसतील तर फक्त त्यांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून त्यांना परवानगी द्यावी हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यापासून परत नंतर महाआरती मग अजून काहीतरी सुरू होईल आणि त्याच्यामध्ये सर्वांचंच नुकसान होणार आहे. माझं उलट अजून भूमिका सीए थोडं सुरू झालं की इथं धार्मिक नेते बाहेर येतात, आपल्यावर अन्याय होतोय. डेन्मार्कमध्ये कुठेतरी पैगंबर साहेबांवर व्यंगचित्र काढलं जातं, मुंबईत दंगल पेटते. 4000 किलोमीटरवर अयोध्या असेल तिथं काहीतरी घडलं की मुंबईत दंगल पेटते. मग आता असं चालू असताना यांच्या धर्मगुरूंनी, राजकीय नेत्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की चुकीचं होते. आपण सीएला विरोध असेल आम्ही समजू सुद्धा शकतो, पण 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर आपण करू ना तो विषय.
पण आता जर तुम्हाला आणि मला सगळ्यांना नुकसान होणारं आपण कार्य करत असेल, त्या देशाविषयी तुमचं, देशातल्या जनतेविषयी तुमची असलेली आपुलकी याच्यावर शंका यावी का काय, अशी परिस्थिती आपण स्वतःहून तयार करतोय. ठीक आहे, सांगितलं गेलं पाहिजे असं माझी स्पष्ट भूमिका आहे. छोटीशी विश्रांती घेतोय. याच निमित्तानं चर्चेला थोडा अल्पविराम. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या भागामध्ये आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रभाकर नारकर. आपण त्यांचं स्वागत करतोय. जनता दलाचे ते कार्यकर्ते तर आहेतच, त्याचबरोबर त्यांच्याकडे पदाधिकारी या नात्यानं जबाबदारी पण आहे. प्रभाकरजी, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आता आपण एक चर्चेची पुढची फेरी सुरू करत असताना याच विषयाच्या अनुरूप नवा मुद्दा घेतो आहोत. मुद्दा आहे तो अतिशय स्पष्टपणे मुंबई बाग आंदोलनाच्या संदर्भात. दिल्लीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगून पाहिलं की शाहीन बाग बंद करा. केंद्र सरकारने विनंती करून पाहिली शाहीन बाग बंद करा, दिल्लीत झालं नाही. मुंबईमध्ये मुंबई बाग बंद करा अशी विनंती करताना आपल्याला प्रशासनाची लोक दिसत आहेत, पण त्याला उत्तर काय मिळतंय हे पण पाहणं गरजेचं आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात काय भूमिका घेतली आणि त्याच बाबत तिथे जाऊन आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली तेव्हा काय उत्तर आली ती आपण पाहणार आहोत. आता या चर्चेमध्ये त्याचाच समावेश करूया. आंदोलन वगैरे जे चालू आहेत ते अत्यंत चुकीच्या, म्हणजे माझं म्हणणं आहे की सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने चुकीचे विषय आहेत. त्यांना आम्ही समजावून सांगण्याचं काम करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना व्यवस्थित म्हणजे समजावून सांगून आम्ही ते आंदोलन तूर्त मागे घेण्यासाठी विनंती करतो. मुंबई बाग येथे 51 दिवस झाले मुस्लिम महिलांचं NRC आणि CAAच्या विरोधात आंदोलन जे आहे ते सुरूच असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कोरोनाची साथ सुद्धा आलेली आहे, त्यामुळे काळजी सुद्धा जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो की टेबलांवरती सॅनिटायझर जे आहे ते सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि लहान मुलांना आता या ठिकाणी येण्यास मनाई सुद्धा करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की खरं तर गर्दी सुद्धा काहीशी कमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासूनच NRC आणि CAAच्या विरोधात या संपूर्ण महिला या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. हम लोग ज़्यादा से ज़्यादा एहतियात कर रहे हैं कि ना लाइक मास्क पहन के घूमें, सैनिटाइजर्स का इस्तेमाल किया जाए, बट हम लोग ये नहीं कोशिश में रहेंगे कि हम यहाँ से हट जाए. ये तो हम लोग ज़रा भी नहीं करेंगे कि हम लोग डरने वालों में से नहीं हैं. हम लोग ज़रा भी पीछे हटने वाले नहीं हैं. ये तो कुछ नहीं है. हमने तो इससे बड़ा चीज़ों का सामना करना है आगे जाके. अगर हम इससे डर गए तो फिर हम मुसलमान नहीं है. संपूर्ण राज्यात 144 जरी लागू केला असला तरी मात्र मुंबई बागमध्ये इथे आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन सुरूच असताना काळजी मात्र जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप रणपिसेसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. हम अगर जब हट गए तब मुसलमान नहीं है. मला वाटलं हे वाक्य ऐकलं असेल सर्व पॅनलवरच्या माणसांनी. प्रभाकर नारकर यांना याच निमित्तानं पहिला प्रश्न उपस्थित करतो. प्रभाकर नारकर, महाराष्ट्रात जमावबंदी लागू आहे. आपण स्वतः कदाचित दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकला असाल मुंबई बाग आंदोलकांची अवस्था कशी आहे, किती अल्प उपस्थिती तिथे आहे, पण तरीही हटायचं नाव नाही. आणि हटणं म्हणजे आपल्या धर्माशी निगडीत काहीतरी करणं आणि जे मान्य नाही अशा प्रकारचं तार्किक समर्थन देण्याचा प्रयत्न करायचा. कुठून येतं अशा प्रकारचं धोरण आणि वक्तव्याची बुद्धी येते कुठून? नाही, मला वाटतं इथं धर्माचा काही संबंध नाही. एक कायदा जो होतोय त्याला विरोध करण्यासाठी लोक तिथं बसलेले आहेत. मी आधी केंद्र सरकारला विनंती करेन की एकूणच कोरोनामुळे देशभर आणि जगभर वातावरण जे तयार झालंय त्या पार्श्वभूमीवरती NPRची जी अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये मला माझ्या आठवणीनुसार 1 मे पासून करायचं ठरवलंय. काही राज्यामध्ये त्याच्या आधी असेल तर केंद्र सरकार सुद्धा असा निर्णय जाहीर करू शकतं की बाबा, कारण त्याच गरज आहे. हे आंदोलन लोक नाही हे महत्वाचं नाही. तर प्रभाकरजी, NPR 1 एप्रिलच्या नंतर येणार आहे. कार्यवाही प्रभाकरजी, NPR 1 एप्रिलच्या नंतर येणार आहे. त्यामुळे NPRच्या बद्दल तुमची मागणी काय आहे हा नंतरचा मुद्दा. आत्ता
मुंबई भाग सुरू आहे, मुंबई भागवाले हटायला तयार नाहीये, त्याची उत्तरं द्या. मी तेच म्हटलं, त्यामुळे लोकांना विश्वास वाटेल. त्याचा आणि ह्याच्या विश्वासाचा काय संबंध आहे? मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही माझं दोन्ही गोष्टीचा संबंध काय आहे? म्हटलं की 1 एप्रिल का केंद्र सरकार परिस्थितीचं हे विश्वासात घेऊ शकत नाही. दोन्ही गोष्टी संबंध नाही. म्हणजे लोक घरोघरी जाणार आहेत, त्यांना देशातल्या एखाद्या शहरात 50 लोक बसतात म्हणून सगळं असं नाही. मला वाटतं मंदिर 1 मिनिट, तुम्ही ज्या पक्षाचे आता प्रतिनिधी म्हणून इथे बसलेला आहात, नाही तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून इथे बसलेला आहात त्याच पक्षाचे या देशामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे पंतप्रधान होते. 19 जानेवारी लक्षात घ्या, तारीख परत सांगतो, 19 जानेवारी 1990, म्हणजे तारीख सुद्धा चुकू नये म्हणून सांगतो. 4 लाख काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून हाकलून देण्यात आलं लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट करून. कोण उतरलं रस्त्यावरती? आम्ही मान्य केला ना कायदा. आज कसं काय म्हणू शकतो आपण की कोणी अल्पसंख्याक तिथे बसलेले असतील तर त्यांना समजावलं पाहिजे म्हणून कायदा मान्य करायचा नाही? या देशात नंतर भाजपचे मंत्री होते, हे लक्षात ठेवा तुम्ही. 4 लाख काश्मीर पंडितांना तुम्ही हाकलून दिलं फक्त कपड्यावरती. मुळात हे विधान मी केलेलं नाही. जे न केलेलं विधान माझ्या तोंडी घालायचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला ठीक आहे. गणेश कंकर थांबा. प्रभाकर नारकर, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही न केलेली विधानं संदर्भ म्हणून वापरली जातात, मी पुन्हा विनंती करतो, NPR लागू करणार नाही ही तुमची विनंती चर्चेमध्ये आम्ही ऐकली. ती चर्चेतली विनंती चर्चेत आपण समाविष्ट केली. मी त्याच्यावर प्रश्न विचारला. NPR एप्रिलमध्ये येणार आहे, आता त्याची चर्चा करायची गरज नाही. मी पुन्हा विचारतो, जे आत्ता मुंबई भागमध्ये बसले आहेत ते जमावबंदी मोडतायत, ते हटायला तयार नाहीत, आणि नुसते हटायला तयार नाहीत तर हटलो तर मुसलमान राहणार नाही अशा प्रकारच्या धार्मिक कवचाला आवळतात. काय गरज आहे अशा प्रकारच्या भूमिका घेण्याची? मी तुम्हाला मगाशी सांगितलं याचा धार्मिकतेशी काही संबंध नाही. आंदोलनाचा हे आंदोलन आहे एका विषयावरचं. ते दिल्लीमध्ये सुद्धा सुरू आहे आणि जसं मुंबईमध्ये सुरू आहे, दिल्लीमध्ये सुद्धा केंद्र सरकारने तिथलं पोलीस आणि तिथली यंत्रणा ही केंद्र सरकारच्या हातामध्ये असते. तिथेही केंद्र सरकारने कोणतीही कार्यवाही अजूनही केलेली नाही. त्यामुळे कार्यवाही तिथल्या जर लोकांचा प्रतिसाद नसेल, त्यातनं जर धोका होणार असेल, ती साथ जर वाढणार असेल तर निश्चितपणे सरकार ते आपले जर आवश्यक जी पावलं ती उचलेल, ती मग दिल्लीत पण उचलली जातील आणि इथेही उचलली जातील. प्रभाकर नारकर, इथेच आपल्याला हस्तक्षेप करून एक तपशील देतो. अहो, तुमच्या सगळ्यांचे लाडके अरविंद केजरीवालही सांगतायत हो की नका करू शाहीनबाग मध्ये आता आंदोलन. त्यांनी तिथे पण जमावबंदी लागू केली. बरं, इथे आता भाजपचा नाही मुख्यमंत्री आहे, इथला मुख्यमंत्री पण सांगतोय जमावबंदी लागू आहे. ऐका, तुम्हाला ना केजरीवालांचं ऐकायचं ना इथल्या महाराष्ट्र आघाडीचं ऐकायचं. पराभव केला त्यांनी. काय तर्क देताय नारकर साहेब? त्यांना विषय सांगावा. आजचा गोष्ट प्रभाकरांना आजचा विषय सांगा जरा. की मी नाही प्रसाद काथे मी विषय ऐकलेला आहे. काथेजी, मी काही त्यांचा प्रतिनिधी नाहीये. तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला ऐकायचं नाही, तर मी काही त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं बोलत नाही ना. मी एक तटस्थपणाने माझी भूमिका मांडायचा. मग तटस्थपणेच ही भूमिका मांडा ना. मी तुम्हाला विनंती करेन, बोलते तर मी काही मी तुम्हाला प्रभाकरजी अशी विनंती करतो की कृपया मुंबई भागचं आंदोलन थांबवलं पाहिजे की नाही पाहिजे. मध्येच हस्तक्षेप करता. प्रभाकरजी, ठीक आहे प्रभाकरजी, आपण बोला. मी कृपया प्रश्नावर राहा एवढी विनंती करेन. मी थेट एक प्रश्न विनंतीपूर्वक आपल्याला विचारतो, पुन्हा विचारतो. मुंबई भागचं आंदोलन थांबायला पाहिजे की नाही पाहिजे? येस, हा मी स्पष्ट. जर सरकारला त्याची आवश्यकता वाटली, सरकारला वाटलं की ही साथ जर हाताच्या बाहेर जाते असं वाटलं, तर निश्चितपणाने ते थांबवलं पाहिजे. लोक सुद्धा, इव्हन मी माझ्या परीने प्रयत्न करेन उद्या जाऊन तिथे, की उद्या म्हणजे जर तशी स्थिती निर्माण झाली तर, किंवा लोकांना ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेल. कारण शेवटी ही जबाबदारी सरकारची आहे, सरकारने त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी सुद्धा, मगाशी तुम्ही मंदिराचा विषय काढला होता, मंदिराला कुठल्याही टाळं लावलेलं नाही, त्यामुळे मशिदीलाही टाळं लावायचं संबंध नाही. लोकांनी तिथे जाता नये, लोकांनी ती भावना केली पाहिजे. नाशिकच्या मशिदीचं तुमच्या माणसाने उदाहरण दिलं की तिथं बोर्डच लावलाय की लोकांनी नमाजाला येऊ नये म्हणून. त्यामुळे लोक ठरवून विरोध करतायत किंवा सरकारला सहकार्य करीत नाही. प्रत्येकाला जाणीव आहे की हा रोग हा कंट्रोल होणारा नाही, त्याला कुठली सीमा नाही. तो ना धर्माची सीमा आहे, ना राज्याची सीमा आहे, ना देशाची सीमा आहे. तो सर्वांनाच गिळंकृत करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने त्याचा सहभाग दिला पाहिजे. आजच आम्ही एक आवाहन करणार
करणारं निवेदन काढलेलं आहे पक्षाच्या वतीने, की ज्यात आम्ही सगळ्यांना लोकांना आवाहन केलं की एका बाजूला सरकार आपला प्रयत्न करतंय, त्या पलीकडे जाऊन लोकांनी सुद्धा याच्यात, कारण आपली एकूणच भारतीयांची स्थिती अशी असते की मला काय त्याचं सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहायचं, काही झालं तरी जोपर्यंत थेट आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आहे ते चालू द्यायचं. तर ते लोकांनी थांबवलं पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे आणि निश्चितपणाने सरकारला सहकार्य केलं पाहिजे की हा रोग म्हणजे हा केवळ सरकारचा हा जागतिक एक संकट आहे, ते काय भारतापुरतं किंवा राज्यापुरतं किंवा मुंबईपुरतं नाही आहे. ठीक आहे प्रभाकरजी, धन्यवाद. आणि मी तुम्हाला यासाठी जास्त कौतुकास्पद धन्यवाद देतो, कारण तुम्ही स्वतः अशी भूमिका घेतलीत की वेळप्रसंगी तुम्ही मुंबई भागमध्ये जाल आणि तिथल्या लोकांना समजवाल. पण त्याचबरोबर तुमची एक दुसरी भूमिका महत्वाची आहे, ज्याच्यावर गणेश खंडकर यांनी बोलणं आहे. गणेश खंडकर आंदोलकांशी बोलत का नाही हा प्रश्न वारंवार आहे. मला एक यातनं जे मुळात बेसिक जो प्रश्न आहे, म्हणजे आता तुम्ही जी प्रतिक्रिया त्यांची दाखवली त्यामध्ये त्या महिलेने जे शेवटचं वाक्य उच्चारलं, बघा असं आहे की हा देश घटनेवर चालतो. आमच्यावर भारतीय जनता पार्टीवर आक्षेप घेतले जातात, आम्ही घटना दुरुस्ती करणार आहोत, आम्ही घटना बदलणार आहोत, आम्ही घटनेवरतीच चाललेलो आहोत. या देशामध्ये सगळ्यात जास्त घटना दुरुस्ती हे आमचं सरकार नसताना झालेली आहे, पण आम्ही कधी बोलत नाही. बघा असं आहे, हा देश चालवायचा आहे. कधी कधी कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी लागते, ती काँग्रेसने सुद्धा केलेली असेल, ती त्यावेळची गरज होती, आम्ही त्यावर बोलणार नाही. पण जो कायदा या देशाच्या संसदेमध्ये संमत झालाय, ज्यावरती चर्चा झालेली आहे, आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो आपण हे का केलेलं आहे या संदर्भात गणेशजी, सीएच्या समर्थनाची ही चर्चा नाही. मी तुम्हाला काय म्हणतो, परत सांगतो, सीए आंदोलकांशी तुम्ही बोलत नाही वारंवार मांडला, मान्य करतो ना. मग ते लोक जर रस्त्यावर बसणार असतील विरोध करण्यासाठी, आणि मी जर उद्या भूमिका घेतली की नाही समर्थन करतो, भूमिका अनेक वेळा पटत नाही. नारकर साहेब, अधिग्रहण कायद्याला सुद्धा लोकांनी विरोध केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपला भूमिका बदलली होती, तो कायदा मागे घेतला होता. नारकर साहेब, असं आहे ना की देवेगौडांनी त्यांचं सरकार असताना हेगडेंची भूमिका जरा अभ्यास करा. तुमचेच नेते रामकृष्ण हेगडेंनी भूमिका मांडलेली देवेगौडांनी बदलली होती सरकार असताना, जरा तपासून बघा जमीन अधिग्रहणाची. मी त्याच्यावर बोलत नाही, आजचा तो विषय. माझं तेच म्हणणं आहे की कृपया आपण दुसरीकडे नेता कामा नये. मी तुम्हाला काय विचारलं होतं अरुण, उद्या पंतप्रधानांनी किती वेळा भूमिका बदलली आहे, पंतप्रधान जीएसटी बद्दलची पंतप्रधानांची भूमिका बदलल्या जातात. हा विषय नाहीये. कृपया प्रभाकरजी थांबा, प्रभाकरजी कृपया थांबा, हा विषय नाही. मी तुमचा काढला की देवेगौडांचा इथे काय संबंध आहे. अहो मी तुमचा विषय मांडलात. नारकर तुम्हीच बोलता, विषय काढता मागे काढलं. आणि मग जर सीएच्या समर्थनार्थ मी उद्या कातेजी जर मुंबईत मोर्चा काढायचं ठरवलं, कारण तुम्ही जर एका ठिकाणी एखाद्या कायद्याला विरोध करण्याच्यात गैर नाहीये ना. अहो करा, तुमचं अभिनंदन करतो. विरोध करणं जनतेनं, कारण जनतेला जर तो पटत नसेल कायदा तर जनता त्याला विरोध करते. आणि कधी हा विषय फार भरकटच चालला प्रभाकरजी, अशा प्रकारे चर्चा होऊ शकत नाही. आता या विषयाची चर्चा त्या मुद्द्यांवर नाही ज्या मुद्द्यांवर तुम्ही ती नेता आहात. मी तुम्हाला विनंती करतो, कृपया थांबा. मी तुमचाच प्रश्न विचारलाय, आपल्याला वारंवार त्याच शब्दांसह त्याच मुद्द्यांमध्ये अडकून नाही राहायचंय. मी तुम्हाला अशी विनंती करतो की आपण आता माझ्या प्रश्नाला ऐकावं. तोच प्रश्न गणेश खंडकर यांच्याकडून उत्तराची अपेक्षा बाळगतो. सीएच्या समर्थनाचं कृपया इथे कोणतंही प्रवचन करू नका. एवढंच म्हणणं आहे, थेट मुद्दा आहे. मुंबई भागमध्ये जे बसलेले आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांना तिथून आंदोलनाकडून दूर करता येईल का. आता महाराष्ट्रात तुमचं सरकार नाहीये, पण हा प्रयत्न शक्य. हा प्रयत्न दिल्लीत झाला ना. दिल्लीमध्ये न्यायालयानं काही मीडिएटर्स नेमले, त्यांनी चर्चा केली, त्याच्यानंतर सुद्धा मार्ग निघाला नाही. जर ते संसदेने पास झालेला कायदा मानायला तयार नसतील, मी संसदेने पास झालेला कायद्याच्या समर्थनार्थ उद्या रस्त्यावर बसलो तर मला पोलीस नोटीस देतील. बघा ही दुसरी बाजू सुद्धा आहे ना. तुम्ही विरोध करा, तुमचा अधिकार आहे, पण मी जर समर्थन करायचं ठरलं तर तो माझा अधिकार ठरणार नाही, ते घटनेच्या विरोधात आहे. या देशामध्ये ही आपण नवीन पद्धत लागू करत चाललेलो आहोत. कसं चालेल. ठीक आहे अरुण सावंत, आपली प्रतिक्रिया गरजेची आहे. मुंबई भागचं आंदोलन तुम्ही सत्तेतला घटक पक्ष म्हणून उत्तर द्या, तुम्ही किती लवकरात लवकर अधिकार आहे. इथे दोन गोष्टी मी क्लिअर करेन. एक तर मगाशी वेगळा विषय आपला चालला होता दर्गा आणि देऊळ. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की दर्गे हे जबरदस्तीने बंद करता येणार नाही, ते तिथे जाऊन सामंजस्याने समजवून बैठक घेऊन बंद करावे लागतीलच.
दुसरी गोष्ट आता आहे मुंबई बागचा विषय. तर मुंबई बागमध्ये सध्या जे चाललेलं आहे ते CAA, NPR, NCR याला विरोध म्हणून चाललंय. तर हा विरोध तुम्हाला आता देशावर संकट आलेले, तुम्ही जर जिवंत असलात तर तुम्ही CAA विरुद्ध आंदोलन करू शकाल. उद्या तुम्ही या करोनाने सगळे बाधित झालात तर तुम्ही या पृथ्वीवर पण राहण्याला लायक नसणार, तेव्हा तुम्ही कसलं आंदोलन करणार. तेव्हा तिकडे जे आता आंदोलक आहेत त्यांनी कायदा हा पाळलाच पाहिजे. जे काय कायदा आता सांगेल त्यानुसार वागलंच पाहिजे, नाहीतर कडक धोरण तिथे राबविलं गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. अरुण सावंत, खूप खूप धन्यवाद. इतकी स्पष्ट आणि ठाम भूमिका तुम्ही घेतल्याबद्दल. या पॅनलवर गणेश खंडकरही आपलं समर्थन करतील. प्रभाकर नारकर, तुम्ही स्वतः सुद्धा मला वाटतं अरुण सावंत प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं अभिनंदनच कराल. प्रभाकरजी. नक्की नक्की, मी स्वतः सांगितलं ना, जर सरकारला असं वाटत असेल तर सरकारने बोलावं, आणि जर खरंच परिस्थिती अतिशय वाईट होत असेल आणि त्याच्यामुळे जर ही साथ वाढण्याची शक्यता असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ताही म्हणेल की बाबा जाऊन लोकांना कन्व्हिन्स केलं पाहिजे म्हणून. नाही, पण प्रभाकर नारकर, याच्यात एक मग दुसरा मुद्दा असा उपस्थित राहतो की तुम्ही वारंवार जर तरवर का येताय. प्रिकॉशनरी मेजर्स याचा अर्थ मराठीमध्ये खबरदारीचे उपाय म्हणून काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या जर तरवर नसतात. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की मी सरकारमध्ये नाही, मी एक लक्षात घ्या काथेजी की मी सरकारमध्ये नाही, मी सरकारचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे हे काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मी तटस्थ एक त्रयस्थ या ना, तर त्यामुळे मी जरतरच बोलणार ना, कारण मी काही माझा तो अधिकार नाहीये ना तिथे जाऊन काही बोलायचा. बर, ठीक आहे. आनंद दवेंना विचारूयात. आनंद दवे, तुम्हीही सरकारचे घटक पक्ष आहात आणि नुसते घटक पक्ष नाही आहात तर चेहरा तुमचा आहे. मी अपेक्षा ही बाळगतो की मुंबई बागचं आंदोलन तातडीनं स्थगित करावं, यासाठी काय करता येईल आपल्याला? मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यातलं जर वाक्य तुमच्या लक्षात असेल तर मी आता तरी त्यांना विनंती करतो असे शब्द त्यांनी वापरलेले. त्याच्यावरनं त्यांनी कळावं हा लोकांच्या भावनेचा, तब्येतीचा, राष्ट्राच्या तब्येतीचा प्रश्न आहे. समजून घेतलं तर चांगलं आहे, नाहीतर सरकारकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यातून काही ना काही मार्ग निघेल नक्की. फक्त मग त्याला परत धार्मिक अंग देऊ नका की आम्हाला उठवलं, आम्हाला हे केलं, मग देश डोक्यात, मग हम खतरे में, असं काही करू नका. त्याच्या आधी त्यांनी समंजसपणाने बाजूला हवं अशी आमची इच्छा आहे. कोरोना शांत झाल्यावर परत त्यांनी आंदोलनाला बसावं, हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. विचार पटो न पटो आम्हाला तो अधिकार सुद्धा मान्य राहील. मग आता पुढचा प्रश्न मी या निमित्तानं आत्ता इथे उपस्थित असलेल्या गणेश खंडकर यांना विचारतो. गणेश खंडकर, आंदोलन करणारे हे खरं तर आज या चर्चेत सहभागी होणार होते. ऐन वेळेला त्यांनी भूमिका बदलली, आता त्यांना चर्चेत यायचं नाहीये. कदाचित हा पुढचा विचारला जाणारा प्रश्न त्यांना अडचणीचा ठरला असता. मी प्रश्न त्यांनाही विचारला असता. आता ते उपस्थित नाहीयेत. तुम्हाला त्यातला एक दृष्टिकोन कुठला मांडता येतो का म्हणून गणेश खंडकर विचारतो. प्रश्न असा आहे की एकदा आंदोलन स्थगित झालं की ते पुन्हा त्याच पातळीवर, त्याच स्तरावर, त्याच ताकदीनं करणं शक्य नाही, अशी भीती वाटते का? स्वाभाविक आहे ना. हे दिसतंय ना की त्या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन नाही एक बोला 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 आपण बोला. त्या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन हे कशा पद्धतीने स्पॉन्सर्ड आहे, कोण त्याच्या मागे आहे, येतील ह्याही गोष्टी बाहेर येतील. आज मी याबद्दल बोलत नाही, पण मला जर आंदोलन मुंबईत करायचं असेल तर मला आझाद मैदानावर जावं लागेल. मला रस्त्यावर तुम्ही बसून देणार नाही, माझ्यावरती लाठीचार्ज केला जाईल. पण या ठिकाणी दिल्ली आणि हा प्रकार जो सुरू आहे हा वेगळा प्रकार आहे. हे काहीतरी वेगळं दर्शवण्याचं काम आहे. थोड्या अंतराने हळूहळू या गोष्टी बाहेर येतीलच. आज आपण याची चर्चा करणं तेवढं योग्य होणार नाही, पण कायदा जर समान असेल तर तो सगळ्यांना एकसारखाच असला पाहिजे. गणेश खंडकर यांच्या या भूमिकेच्या दरम्यानच आनंद दवे यांची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. त्यामुळे आता पुढचा प्रश्न आनंद दवे यांना. आनंद दवे, आपल्याला असं का वाटत नाही की आंदोलन आत्ता स्थगित झालं तर ते पुन्हा त्या ताकदीनं उभं राहणार नाही, ही भीती आंदोलन आत्ता स्थगित न करण्यामागे आहे? नाही, माझं उलट म्हणणं आहे सर की जर विचारात पवित्रता असेल, प्रामाणिकपणा असेल आणि आपण बरोबर आहोत हे लोकांना पटवून देता आलं, लोकांना ते पटतं, तर परत आंदोलनं उभी राहू शकतात. देशाचा, राज्याचा असा इतिहास आहे की काही वेळा शांत झालेले आंदोलनं परत नंतर गरम होतात परत आणि यश सुद्धा मिळतं. हा आता जो विषय चालला तो फक्त अहंकाराचा प्रश्न आहे की तुम्ही कोण मला सांगणारे, हम लातों के भूत है बातों से नहीं मानेंगे, असंच जर सांगायचं असेल तर त्यांना शुभेच्छा. ठीक आहे, या पद्धतीची प्रतिक्रिया आपली आली आहे. मला त्यातला एक महत्वाचा शब्द उचलायचा आहे की आंदोलनात पावित्र्य आणि विचारांची स्पष्टता
गणेश खंडकर, असं काही दिसतंय या आंदोलनामध्ये? नाही, मी म्हटलं ना की या आंदोलनाचा मूळ हेतू वेगळा आहे. हे आंदोलन जे आपल्याला दिसतंय त्या विचारांचं आंदोलन नाही आहे. या देशामधल्या आज जे लोक बसलेत, मुस्लिम समाजाला सुद्धा प्रगती हवी आहे, त्यांना सुद्धा काही गोष्टी पटतायत, पण या गर्दीपुढे त्यांचं काही यात चालत नाही आहे. आणि शेवटी असं आहे, गर्दीच काही विषय जर ठरवणार असेल तर मग नाईलाज असतो. आणि आज जो विषय चालू आहे हा गर्दीचा आहे. आम्ही तुमचं ऐकणार नाही, आमच्या मागे एवढी मोठी संख्या उभी आहे, हे दाखवण्याचा यामागचा हा प्रयत्न आहे. प्रभाकर नारकर, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. आपणही सकारात्मकरित्या मुंबई बागचं आंदोलन थांबावं अशी भूमिका घेतली. राज्यभरामध्ये सीए विरोधकांची सुरू असलेली ठिकठिकाणची आंदोलनं आटोपती घेण्याचा निर्णय झालाय, पण मुंबई बागचं आंदोलन काही हटताना दिसत नाहीये. उलट आता तिथं सॅनिटायझर्स आणून ठेवले गेलेले आहेत, स्वच्छतेच्यासाठी जे जे करता येईल ते केलं गेलंय. पण इतकं सगळं करताना लोक मात्र एकमेकांना चिकटून जेवढं बसता येईल तेवढा बसायचा प्रयत्न करतायत. हा हट्ट कुठून येतो? नाही, हा हट्ट कदाचित त्यांना जी भीती वाटते कायद्याची, जो कायदा केंद्र सरकार आणू इच्छित आहे त्यातून असू शकतो. मगाशी खनकर असं म्हणाले की सगळ्या कायद्यासमोर सगळ्यांची समानता असली पाहिजे. तर खरं तर केंद्र सरकारने आता जो कायदा आणला त्यात कुठेही समानता नाही आहे. त्यामध्ये एका विशिष्ट धर्मीय लोकांना वेगळं दाखवण्याचा किंवा त्यांच्या डावलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या भूमिकेत आहे आणि त्याच्यातनं खरं तर हे वातावरण तयार झालंय. त्यामुळे केंद्र सरकार आता सुद्धा सांगू शकतं की बाबा आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही, किंवा आता एनपीआर, कारण आज तारीख आहे 18, अजून 10 दिवसांनी, म्हणजे किती 10 दिवसाचाच प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकार सांगू शकतं की आम्ही हे स्थगित करतोय म्हणून, कारण हे सांगायची गरज आहे. आज लोकांमध्ये शांतता हवी आहे. ठीक आहे, आपली भूमिका पोहोचली. वेळेची मर्यादा असल्याने ही चर्चा यापुढे आपल्याला सुरू ठेवता येणार नाहीये. आपण इथे चर्चेमध्ये पूर्णविराम घेतो आहोत. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपण सर्व ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.